आम्ही 1 वर्षापासून प्रेम करतो. बरं, प्रेम करतो. आता कुठे जाणार पडून तुम्ही? तो बोललाय मुंबईला जाऊ, तिकडच राहू. मुंबईला जाऊ, तिकडच राहू. हो. पण पोटापाण्याचं काय? तो बोलला आपण तिकडे जाऊन तू करणार का ते करणार काम? कोण करणार काम? हा, सांग ना. करू आम्ही. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. करू आम्ही म्हणजे काम कोण करणार? अगं जगण्यासाठी नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं ग बाळा. हा, प्रेम उपयोगाचं असतं का? त्यासाठी काहीतरी लागल, कमवायला लागेल त्यांनी. हा, आम्ही जाऊ मुंबईला, जाऊ तिकडे काहीतरी करू. राहायची काय व्यवस्था केली? काय आहे? काय आता पत्ता काय आहे? हा, आहे का? आणि या बॅगेत काय? काही नाही. काही नाही म्हणजे काहीतरी असेल ना, कपडे वगैरे घेतले असतील ना. हा, काही नाही. काही नाही. दाखव मला. नको. का? दाखव ना. अगं मी तुला पाठवतोय ना, का नाही? दाखव मला काय काय घेतलंस ते. काय काय घेतलंस दाखव ना. हे इथं बॅग मध्ये काय बघ ग. बघ बघ. बघ, कपडे आहेत तर मग का नको म्हणतेस तू? हा, त्यात काय बघू दे. त्या पाठीवर पुस्तक घेतलीस का वाचायला तिथं तू? हा, नाही. मग अहो बघा ना पोरीने पैसे घेतलेत आणि अगं. सोनं पण घेतलंय. अगं हे सगळं घेऊन चाली ग तू शांत. अवदसा पैदा केली आपण. तू तिथं बस. अहो बघा ना शांत कशी बस. चालली अगं, तोंड. आजूबाजूला भावकी आहे सगळं. तू शांत बस. बस. शांत बस म्हणतात काय माहिती. तेच पाहिजे असतं ह्या लाग लावायला. मी आहे ना, मी बोलतोय ना. हा, हा, अजून काय घेतलं बाळा? हा, तेवढंच घेतलं होतं आणि कपडे घेतले होते. पुरल हे आयुष्यभर? राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. निश्चितच मी तेवढा विचार करू शकतो तुझ्या बाबतीत. बरोबर आहे का नाही? हा, पुरल ना तुला? मग तुझा निर्णय पक्का आहे का? हो. जायचंय? हो. 100%? हो, जायचंय. बिलकुल हो. मान्य आहे तुला? फक्त जाण्या अगोदर एक बोलू का तुला? बोलू का? आम्ही तुला जन्म दिला, बरोबर आहे? हा. आज तू किती वर्षाची? 20 वर्षाची, बरोबर आहे? हा. हा, म्हणजे तू आम्हाला 20 वर्षापासून असं म्हणूया तू ओळखतेस, बरोबर आहे? हो. तू त्याला किती दिवसापासून ओळखते? 1 वर्ष झालं. तुला आम्ही किती? 20 वर्ष, बरोबर आहे? 1 वर्षात तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वास बसला, सगळं बसलं, सगळं मान्य आहे आपल्याला. काय तो काय करतो काय नाही हे करत नसताना तू त्याच्यावर प्रेम केलं, बरोबर आहे? आता मला एक गोष्ट सांग, हे सोनं पैसा प्रॉपर्टी कोणासाठी करून ठेवलंय? तुझ्यासाठीच ना. आम्ही देणार कोणाला? तुलाच देणार ना, बरोबर आहे का नाही? सांग मला. आता त्याला फक्त एकच गोष्ट कर माझ्यासाठी, की त्याला म्हण की बाबा मी यायला लागले आहे त्या ड्रेसवर, कारण मला कपाटाची चाबीच नाही मिळाली, पैसा नाही मिळाला, सोनं नाही मिळालं, याच्या उपर आहे. तो जर म्हणला ना चल ये मी आहे तुला, मी सांभाळेल, तर मी स्वतः तुला सोडायला येतो. मग झालं? लाव फोन त्याला, लाव. काय म्हणतोय बघूया. हॅलो. पिलू कुठं आहे? गावाची वाट बघायला बोलतोय मी. हो. आवरलंय माझं, मी निघते. मग ये ना लवकर, गावाची वाट बघायला लागलो मी. अरे पण पैसे घेतलेत का? हा, तीच चावी नाही सापडली मला, आणि सोनं नाणं काहीच नाही माझ्याकडं. पैसे पण नाही भेटले रे. मग मी येते तशीच. मुंबईत करणार काय मग? अरे पैशातले धरायचं कसं? अरे असं काय करतो? आपलं प्रेम आहे ना एकमेकावर, आपण करू ना, कमवू दोघं मिळून. अरे प्रेमाने पोट भरत नाही. पैसा घेऊन येत असेल तरी नाही तिकडच नाही. असं काय करतो? पण आपलं प्रेम आहे ना रे. प्रेम केलं चुलीत ठेवून. ऐकलंस काय बोलला ते? हा, आम्ही आमचं करू. हा, बरोबर आहे ना? आता फोन लाव पुन्हा एकदा. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. झालं प्रेम? थोड्या वेळाने हा, प्रयत्न करा. बाळा प्रेम बिम काही नसतं ग. हे फक्त अट्रॅक्शन असतं. आणि आई बाप आम्ही तुझं काही वाईट करणार आहेत का असं तुला वाटतं का? सांग ना.
अगं आई बापच भलं करतात आपल्या लेकराचं. आज जर हे पैसा अडका संपला नाही तर सोनं नाणं तुला तिथं मुंबईत विकलं असतं, आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे होतं सांग ना तू. हा तुला असं वाटतंय का आम्ही तुझं वाईट करू म्हणून? नाही. हा चुकला का नाही तुझा निर्णय? हो. तुला मान्य आहे का नाही? हो, हा? चुकलं माझं. मला तुमचे पैसे नको, काहीच नको अरे बाबा. बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग. आम्हाला काय एकुलती एक लेख तू आमची. हा आणि तुला काही झालं आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायचं? चुकले बाबा, माफ करा बाळा मला. इथून पुढे असा निर्णय घेऊ नकोस. हा काय हे बघ हे पैसा चीज काही नाहीये ग. हा आता नाही ना जाणार बाई, नाही, नाही ना जाणार पळून. नको माय, असं काय करायचं नाही माय, चुकीचं. चुकलं आई माझं.